शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं प्रस्तावित एमआयडीसीच्या समर्थनार्थ माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक आणि ग्रामस्थ एकवटले आहेत। सैनिक टाकळीत एमआयडीसी झालीच पाहिजे अशी एकमुखी भूमिका यावेळी मांडण्यात आली। स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना उद्योगाच्या माध्यमातून कामाच्या संधी आणि दक्षिण शिरोळच्या विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसी आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। सैनिक टाकळी इथं प्रस्तावित एमआयडीसीच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी सैनिक, शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत एमआयडीसीच्या समर्थनार्थ मेळावा घेतला। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून एमआयडीसीला मंजुरी मिळाल्याचं यावेळी सांगण्यात आलं। सुमारे 400 एकर क्षेत्रापैकी 50 एकर जागा सैनिकी शाळा, क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि इतर विकास कामांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। गारमेंट क्लस्टरसह प्रदूषणविरहित उद्योग इथं येणार असल्यानं स्थानिक युवक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। तसंच उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासोबत माजी सैनिकांसाठी सैनिकी कॅन्टीन उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं। एमआयडीसीमुळे गावचा सर्वांगीण विकास होणार असून विरोधासाठी विरोध न करता गावच्या हिताचा विचार करण्याचं आवाहन माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांनी केलं। हे उद्योग चालणार नाही, ग्रामपंचायतीचा विकास होणार नाही आणि त्यामुळे मोठा उद्योग येणं ही गरज आहे। आणि त्यामुळे एमआयडीसी आली तर आमच्या ग्रामपंचायतीला 50% एमआयडीसीतला महसूल म्हणजे कर आम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून माझ्या गावचा सर्वांगीण विकास या ठिकाणी करण्यात येईल। त्याचबरोबर महिलांना रोजगार मिळेल, तरुणांना मिळेल, बाकीच्यांना माजी सैनिकांचा जो विषय आहे त्या माजी सैनिकांना सुद्धा त्या ठिकाणी 30% जागा ह्या प्लॉटमध्ये आरक्षित ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं ते सुद्धा उद्योजक, माजी सैनिक, देश सेवा करून येणाऱ्यांना उद्योजक बनवण्याचं सुद्धा काम त्या एमआयडीसीच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्यामुळं एमआयडीसी होणं हे गरजेचं आहे। कागल आणि गोकुळ शिरगावच्या धर्तीवर सैनिक टाकळीचाही एमआयडीसीमुळे विकास होईल असा विश्वास माजी सैनिक कोंडाजी पवार यांनी व्यक्त केला। यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजिनियर उमेश पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, दीपक इंगळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, अभिजित पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, अण्णासाहेब पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते।